ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. तर आता आपण बघत आहोत कोश वाङ्मय. तर राष्ट्रांच्या सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक हे कोश वाङ्मय आहे आणि समाजाची बौद्धिक किंवा सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते. आपण काय करत आहोत आता की कोश वाङ्मयामुळं आपल्याला कसं ज्ञान मिळतं आणि कसं शिक्षण मिळतं हे तर आता आपण बघितलं. परंतु आपल्या समाजातल्या विविध स्तरातल्या आपल्या कशी त्याची आपल्या लोकांना गरज आहे सगळ्या, की बौद्धिकरित्या त्याच्यानंतर सांस्कृतिकरित्या जशी आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे त्याची निर्मिती ही त्या त्या समाजात कशा रीतीने केली जाते ते आता आपण बघत आहोत. तर आता कोशातील माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा आणि नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी या आवश्यक असतात. आता अद्ययावतता म्हणजे काय? तर संपूर्णपणे आधुनिकीकरणामध्ये किंवा चांगल्या रीतीने कशा पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यामधून कळतं. आणि अद्ययावतता या राखण्यासाठी ठराविक काळानं कोशाच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या या काढाव्या लागतात. कशामध्ये? अद्ययावतामध्ये. आणि मग कोशरचना करताना आकारविल्ले आणि विषयवार अशा दोन पद्धती ढोबळमानाने वापरतात. आणि मग हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. बरोबर आहे. आणि मग कोशाच्या शेवटी जी सूची दिली असेल तर वाचकांची उत्तम अशी सोय होते. आता वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. मग कोश वाङ्मयातली हे लेखन करत असताना विविध अशा विषयामधील तज्ञाची तिथं गरज आपल्याला भासते. पुढे बघूया कोशांचे प्रकार. तर कोशांचे सर्वसाधारणपणे 4 विभागामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे शब्दकोश, दुसरा आहे विश्वकोश, तिसरा आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया शब्दकोश. तर यामध्ये काय असतं तर शब्दांचा एक संग्रह असतो आणि शब्दांचा अर्थ, त्याच्यानंतर त्याचा प्रतिशब्द आणि त्याचा पर्यायी शब्द आणि शब्दांची व्युत्पत्ती अशी दिलेली असते. आता पर्यायी शब्द असा आपण जर बोललो तर आपण बोलू शकतो की सूर्य, सूर्याला कितीतरी नावं आहेत पर्यायी, की भास्कर आहे, दिनकर आहे, उदाहरणार्थ आपण दिलं. समुद्राला नाव आहे, सागर आहे, रत्नाकर आहे, इत्यादी इत्यादी. म्हणजे मग अशा रीतीनं. आणि शब्दकोशांचे हे महत्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, त्याच्यानंतर विशिष्ट शब्दकोश आणि परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश आणि समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी वाक्यप्रचार संग्रह कोश इत्यादी येतात. म्हणजे आताच मी तुम्हाला बोलले ना की जसं सूर्याला 2 नावं आहेत, अजून पण भरपूर नाव आहेत सूर्याला, दिनकर, भास्कर, रवी इत्यादी इत्यादी. तसं सागराला रत्नाकर आणि सागर, म्हणजे आपण असं बोलत जातो समुद्राची नावं. तर तशा पद्धतीनं म्हणजे ह्याच्यामध्ये समानार्थी पण येते, विरुद्धार्थी पण येते, म्हणजे संपूर्णपणे हा शब्दकोश आहे. आपण जर बोललो तर डिरेक्टरी आपण बोलतो ना की इंग्रजीमधून मराठी, मराठीमधून इंग्रजी, पण त्याच्यापेक्षा सुद्धा भरपूर असं मोठं ज्ञान या विश्वकोशामध्ये म्हणजे ह्या कोशांमध्ये मिळतं आपल्याला, या शब्दकोशामध्ये. बरोबर, भरपूर असे शब्द त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतील. पुढे आपण बघतोय विश्वकोश. तर विश्वकोशाचे सुद्धा 2 भाग पडतात. पुढचा आहे विश्वकोश. तर या विश्वकोशाचे सुद्धा 2 भाग पडतात. आहे सर्वसंग्राहक, म्हणजे उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. हे कंसात जे दिलेलं आहे हे पर्यायी, म्हणजे त्याचा अजून एक अर्थ आहे.
आणि दुसरं आहे विशिष्ट विषयपर कोश. आता हे कशावरती आलं तर एखादा जो विषय असेल त्यालाच ते फक्त वाहून घेतलेला कोश असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर घेतलं तर सपोज आता उदाहरण जर आपण घेतलं तर एखाद्या वेळेस एखादा विषय असेल, उदाहरणार्थ किल्ले. तर किल्ले असतील तर त्या किल्ल्यालाच संपूर्ण त्यांचीच माहिती त्याच्यामध्ये ही समाविष्ट केलेली असते. मग त्यांच्याबद्दल त्या किल्ल्यांचा प्रकार, तो कुणी बांधला, तो किती साली बांधला, त्याचा दगड कोणता होता, मग त्याच्यावरती कोणता राजा होता, इत्यादी 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 सगळं एखादा विषय. त्याच्यानंतर आता पुढे पण आहे आता उदाहरण की भारतीय संस्कृती कोश आणि व्यायाम ज्ञान कोश इत्यादी इत्यादी. बरोबर आहे. पुढे जाऊया. कोश सदृश्य वाङ्मय. तर आता याच्यामध्ये काय येतं तर एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते आणि ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयांवर तज्ञाकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात. उदाहरणार्थ बघितलं तर आता तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र जीवन खंड 1-2 शहर. आता शहरामधलं बघितलं तर पुणे खंड 1-2 आणि इयरबुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया हे त्याच्यावरची उदाहरणं आहेत की एखाद्या तिथल्याच राहणाऱ्या तज्ञाकडून ते त्यांचं जीवन काय असतं हे लिहून घ्यायचं. पुढचं आहे सूची वाङ्मय. आता ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती आणि विषय आणि स्थळ आणि ग्रंथ यांची संपूर्णपणे यादी. शब्द यांच्या यादींना सूची म्हणतात आणि सूची सहसा आकारविल्ले असते. म्हणजे काय असतं की त्या त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी ती असते. उदाहरणार्थ आपण बघितलं तर मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. दाते हे खूप मोठे पंचांग वगैरे काढतात. त्यांचे आपण कालनिर्णय बघतो, दिनदर्शिका बघतो, त्याच्यामध्ये त्यांचा समावेश केला गेलेला आहे. पुढचा आहे कोश आणि इतिहास. ह्याच्यामध्ये काय येतं तर इतिहास विषयामध्ये आणि कोशामध्ये वस्तुनिष्ठेला महत्व असतं. कशाला? वस्तुनिष्ठेला. आणि हा त्या दोहामधला समान एक धागा आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्रामधली आणि प्रत्येक भाषेतली विश्वकोश हे वेगवेगळे असतात कारण त्यांचं प्राधान्यक्रम हे वेगवेगळं असतं. इतिहासाचं वेगळं, भूगोलाचं वेगळं, कारण त्याच्यामध्ये विषय हे वेगळे वेगळे असतात. शिवाय भाषा सुद्धा वेगवेगळी असते. मग स्वराष्ट्राची ध्येय धोरणं, जीवनमूल्य, आदर्श यांचा प्रभाव या कोशांवरती पडतो. आता आपण बघितलं तर तत्वज्ञान आणि परंपरा यांचा सुद्धा प्रभाव या कोशावरती पडतो. आणि मग राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न या कोशांद्वारे करता येतो. राष्ट्रीय अस्मिता म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला ह्याच्यातून मिळतीये, प्रत्येक विषय आपल्याला मिळतोय, प्रत्येक आपल्याला जागा आपल्याला मिळते जी आपल्याला हवी आहे. त्यातून आपला विषय, आपला त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे त्याच्यामधून काय होतं तर एकंदर आपल्याला संपूर्णपणे आपलं विस्तृतीकरण, आपल्या भारताच्या कुठल्या पण एखाद्या गोष्टीचं विस्तृतीकरण, स्पष्टीकरण, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते आणि त्याच्यातून जणू काय राष्ट्रीय अस्मिता ही जागी होते. म्हणजे उदाहरण घेतलं तर इंग्रजांच्या काळामध्ये लोकांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते आपण अजूनही वाचतो. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं तर त्या ब्रिटिश लोकांचं संपूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी काही भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव आहे, त्यांनी कसं काम केलं आणि शेवटी ते फासावर गेले. आता हे जे इतिहासात लिहिलेलं आहे म्हणूनच तर आपण हे सगळं वाचतो. बरोबर की नाही? म्हणजे तेच ही राष्ट्रीय अस्मिता आहे. आज त्यांची सुद्धा आपण जेव्हा पुण्यतिथ्या बघतो, त्यांना पुष्पहार अर्पण करतो, तेव्हा त्यांची आपण स्मरण करतो. म्हणजे एक प्रकारे काय राष्ट्राची अस्मिता, आपण राष्ट्रीय अस्मिता जागी होते त्याच्यातून. तर पुढे बघूया. महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश म्हणजे जीवनाच्या विविध क्षेत्रामधलं ज्ञान आणि सर्वांच्या विकासासाठी हे उपलब्ध करून देणं ही कोश रचनेची एक प्रेरणाच असते. मग आता ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून त्याच्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न हे केले जातात आणि म्हणूनच कोश म्हणजे समाजाचं मानचिन्हच आहे असं समजलं जातं. मग समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा
यांचा प्रातिनिधिक आविष्कार ह्या कोश रचनेमध्ये आपल्याला संपूर्णपणे बघायला मिळतो. आलं लक्षात? पुढे जाऊया. इतिहास विषयाशी संबंधित कोश. तर आता इतिहास हा विषय कोश परंपरा समृद्ध असा आहे. म्हणजे रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 हा एक आद्य कोश आहे. आणि भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक या संपूर्णपणे कोशामध्ये प्राचीन काळातील काही भारतीय व्यक्ती, काही स्थळ यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. मग या कोशामध्ये भारतवर्षामध्ये आपण पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश आणि त्यांच्या राजधान्या ह्यांचे सगळ्यांचं, तसंच त्या त्या देशातील नद्या, पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला गेलेला आहे या संबंधित कोशामध्ये. बरोबर? आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आई जिजामाता, वडील राजाराम महाराज, पुत्र संभाजी महाराज, सवंगडी मित्र तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे इत्यादी इत्यादी. हा सगळा इतिहास आपण या इतिहासातूनच वाचतोय, या कोशामधूनच आपल्याकडे आलेला आहे. आले लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्यामध्ये कोशांचे प्रकार यावरती तुम्हाला टिपा लिहायचे, म्हणजे टीप लिहायचे, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.